मागच्या वर्षी कोरोना असल्यामुळे कोविड-19 असल्यामुळे मागच्या बॅचचा सिलेबस हा रिड्यूस केलेला होता. या वर्षी सुद्धा माझा आवाज पूर्ण सगळ्यांना येतोय? येतोय ना? हॅलो, येतोय सर, येतोय. ओके. हा, मी आता कंटिन्यू चालू देईल कारण मला आता ऍप दिसत नाही, फक्त स्क्रीन दिसते. ठीक आहे. मागच्या वर्षी सिलेबस रिड्यूस केलेला होता आणि तोच सिलेबस या वर्षी सुद्धा तेवढाच पार्ट रिड्यूस केलेला आहे. पण आता हा बघा, हा सिलेबस मी कोणता घेतलेला आहे 2021 ओनली साठी आहे. पण हाच सिलेबस ऍज इट इज तुमचा सुद्धा रिड्यूस केलेला आहे. काल सरांनी जी टाकलेली आहे पीडीएफ, त्याच्यामध्ये आपल्याला तो फिजिक्सचा 11वी आणि 12वीचा पूर्ण सिलेबस बघायला मिळेल. त्याच्यामध्ये रिड्यूस केला याचा अर्थ काय, तर हे पुढे जाऊन कधी ना कधी तुम्हाला शिकायचं आहे, पण ह्या वर्षी तुम्हाला हा पार्ट नाही घेतला तरी चालेल असं बोर्डाला वाटतंय. याचं कारण एक असं आहे की असंही तुम्हाला 12वीला नवीन सिलेबस नुसार जास्तीचा पार्ट दिलेला होता, जो तुमचं FY-BSc ला होत असेल किंवा इंजिनिअरिंगला गेल्यानंतर होत असेल, तो मोस्ट ऑफ पार्ट जो होता तो तुम्हाला इन्क्लूड केलेला होता 12वीला. पण तो मोस्ट ऑफ पार्ट आता निग्लेक्ट केला तरी चालेल, तुम्ही पुढच्या वर्षी कधीतरी ते शिकू शकता. निग्लेक्ट केलाय म्हणजे फक्त यावर्षी त्याला स्टॉप केलेलं आहे, पण पुढे जाऊन तो कुठला तरी पार्ट तुम्हाला कामात येणार आहे. जर तुम्ही JEE आणि नीटची तयारी करणार असाल तर ह्या वर्षीचं सांगून ठेवतो, या वर्षी ह्याच प्रकारचं म्हणजे या वर्षी जी बॅच 12वीला ज्यांचं इव्हॅल्युएशन आता झालेलं आहे त्या बॅचला JEE आणि नीट या दोघं एक्झाम साठी 25% सिलेबस रिड्यूस झालेला नाही. कारण JEE आणि नीट हे दोघं नॅशनल लेवलच्या एक्झाम आहेत, त्याच्यामुळे या दोघांचा विचार नॅशनल लेवलच्या CBSE पॅटर्न नुसारच केला जातो. त्यांचं जसं पॅटर्न असेल त्या पद्धतीनेच पेपर घेतले जातात. म्हणून आपला जरी 25% सिलेबस रिड्यूस झालेला असेल तरी त्याचा नीट आणि JEE वर कुठलाही फरक पडणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मोस्ट ऑफ पूर्ण सिलेबस कव्हर करावाच लागेल. ठीक आहे. त्यानंतर आपलं महाराष्ट्राची जी CET असते, कॉमन एंट्रान्स टेस्ट, ह्या CETच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की 25% जो लेस सिलेबस आहे तो CETने फॉलो केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र शासन जी CET घेणार आहे त्याच्यामध्ये हा 25% सिलेबस यावर्षी त्यांनी एवढ्या पार्ट वरचा सिलेबस रिड्यूस केलेला आहे फॉर CET ओनली. मग ह्या वर्षी सुद्धा तुमच्या बॅचला सुद्धा असंच होऊ शकतं. आता 25% सिलेबस रिड्यूस केलेला आहे, पुढे जाऊन अजून काय वातावरण होतं कोणीच काही सांगू शकत नाही. पण नीट आणि JEE साठी पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे तुम्हाला. आणि जर तुम्ही फक्त CETची तयारी करणार असाल तर मग ह्या 25% सिलेबस नुसारच MCQ ची मल्टिपल चॉईस क्वेश्चनची तयारी करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आपलं फिजिक्सचे जे प्रॅक्टिकल असतात, हे प्रॅक्टिकल आपल्याला वर्षभरात 10 ऍक्टिव्हिटीज आणि 15 प्रॅक्टिकल हे ओव्हरऑल बुक मध्ये दिलेले असतात. त्याच्यापैकी मोस्ट ऑफ आपण 9 ऍक्टिव्हिटीज घेतो आणि 11 ते 12 प्रॅक्टिकल घेत असतो. ह्या वर्षी सिलेबस रिड्यूस केल्यामुळे आणि ऍज इट इज सिलेबस रिड्यूस केल्यामुळे मागच्या वर्षीची जी सूचना आहे दिलेली ती आपण आधी बघू. आणि मागच्या वर्षीची जी सूचना आहे ती या वर्षी सुद्धा कॅरी फॉरवर्ड होईल. काय म्हटलंय त्यांनी, नोट ड्यू टू द COVID-19 पॅन्डेमिक सिच्युएशन अँड द सोशल डिस्टन्सिंग it may be difficult to complete even 75% practical and activities. 75% practical and activities घेऊ शकणार नाही तुम्ही. म्हणून 2021 ही मागच्या वेळेसची PDF आहे, पण ह्या वर्षी सुद्धा हीच PDF आहे, म्हणजे हाच पूर्ण सिलेबस आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण असं वाचू, फॉर द इयर 21-22 द स्टुडंट आर रिक्वायर्ड टू परफॉर्म ओनली 60% ऑफ द प्रॅक्टिकल अँड ऍक्टिव्हिटीज. 60% प्रॅक्टिकल अँड ऍक्टिव्हिटीज आपण 60% टेंटेटिव्ह जरी केलं तर 9 ऍक्टिव्हिटी पैकी यावर्षी आम्ही 5 ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत. आणि प्रॅक्टिकल जे आपले आहेत त्या प्रॅक्टिकल पैकी मोस्ट ऑफ 6 to 7 प्रॅक्टिकल आपण कम्प्लीट केलेले आहेत. मागच्या बॅचला तरी 11वीला
झालेले होते, म्हणून प्रॅक्टिकल नेमकं कसं असतं, काय असतं, कोणते इन्स्ट्रुमेंट असतात हे सर्व माहिती होतं. पण तुमच्या प्रॅक्टिकलचा आपण 11वीला सुद्धा नॉलेज नाही, म्हणून ह्या वर्षी जेवढं शक्य होईल तेवढं आपण प्रॅक्टिकल घ्यायचा प्रयत्न करू. इंट्रोडक्शन टू इक्विपमेंट आहेत जे आपण वापरतो त्यांचं फक्त इंट्रोडक्शन करण्यासाठी आपण एक लेक्चर घेणार आहोत. आणि प्रॅक्टिकल आहेत किती कम्प्लीट करायचे आहेत का असा प्रश्न विचारूच नका, करावेच लागतील. आणि ते कशा पद्धतीने ते हळूहळू तुम्हाला लेक्चरच्या वेळेला सांगेल. पण लक्षात ठेवायचं की आवश्यक आहे. ठीक आहे, आज आपण आता सिलेबस रिड्यूस झालेला आहे. नंतर जे लेक्चर घेतलं मी पहिल्या लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं की आतापर्यंत बोर्डाने रिड्यूस सिलेबसचं काही सांगितलेलं नाही, म्हणून तो ओव्हरऑल स्टडी आपण करणार आहोत. आणि त्याच पद्धतीने आपण आपलं जे चॅप्टर सुरू केलं होतं रोटेशनल डायनेमिक्सचं, त्याच्यात कोणताही पार्ट न वगळता पूर्ण चॅप्टर आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पर्यंत नेलेलं होतं. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो रिड्यूस सिलेबस मध्ये कोणता कोणता आहे ते बघणं महत्वाचं आहे. हा पूर्ण सिलेबस तुम्ही तुमच्या सोबत आता बुक सोबत घेऊन ठेवा आणि तिथं अंडरलाईन किंवा हायलाईट करून ठेवा. हे चॅप्टर हे आपलं लेक्चर आटोपल्यानंतर मी एक बुक टाकतो, त्या बुकमध्ये PDF आहे, त्याच्यामध्ये हायलाईट केलेलं आहे. जो पार्ट रिड्यूस केलेला आहे ते ऍज इट इज हायलाईट केलेलं तुम्हाला तिथं सापडेल. ठीक आहे, पहिलं बघा रोटेशनल डायनॅमिक्स. आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पर्यंत आलेलो होतो. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आता 11th पेज नंबरवर आर्टिकल नंबर 1.4.2 हे जे आहे तो निग्लेक्ट केलेला आहे या वर्षी. त्याच्यानंतर पेज नंबर 11 वरच 1.4.3 व्हेकल ऍट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ब्रिज. कॉन्व्हेक्स ब्रिजच्या टॉपवर एखादं व्हेकल असेल तर त्याच्यासाठीचं डायनॅमिक्स नेमकं काय आहे त्याचा जो स्टडी होता तो सुद्धा या वर्षीच्या सिलेबसला निग्लेक्ट केलेला आहे. नंतर आहे रोलिंग मोशन. रोलिंग मोशन हे जे आपण सर्क्युलर मोशन जे बघितलं त्याच पद्धतीचं, पण रोलिंग मोशन मध्ये ओव्हरऑल बॉडी कंटिन्यू युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जर असेल तर, किंवा आपण समजा अशा पद्धतीने नीट किंवा JEE ला सुद्धा अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स येतात. एखाद्या अशा पद्धतीचं जर समजा हाईट असेल आणि याच्यावरून जर स्पेरिकल काहीतरी एखादी वस्तू आपण जर रिलीज केली तर याचं जे रोलिंग मोशन असेल ते अशा पद्धतीने जाईल. मग ते इथं आल्यानंतर किती हाईट कव्हर करेल वगैरे हे जी पूर्ण एनॉलॉजी आहे ती या रोलिंग मोशनच्या याच्यावरून या कन्सेप्ट वरून काढलेलं होतं. ते पण सुद्धा या वर्षीच्या सिलेबसला निग्लेक्ट केलेलं आहे. म्हणजे आता आपण उद्यापासून आपलं जे प्रॉपर चॅप्टर सुरू करणार आहेत त्याच्यामध्ये स्पिअर ऑफ डेथ, व्हेकल ऍट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज आणि रोलिंग मोशन हे 3 पॉइंट सोडून आपण रोटेशनल डायनॅमिक्सचा उरलेला पार्ट बघू. तसंच मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हे जे चॅप्टर आहे, ऍक्च्युली हे चॅप्टर खरं तर 11वीच्या सिलेबसला होता, याच्या आधीच्या सिलेबसला 12वीला याचा खूप कमी पार्ट होता. आणि हे जे प्रेशर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आणि बर्नॉलीज इक्वेशन हे जे पार्ट आहे हे याच्यापैकी प्रेशर आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटी हा 11वीचा पार्ट होता आणि बर्नॉलीज इक्वेशन हा FIBSC चा पार्ट आहे. हे तिघं पार्ट तुम्हाला 12वीला जास्त कामाचे नाहीत म्हणून हे तिघं पार्ट त्यांनी रिड्यूस केलेले आहेत. पेज नंबर 27 to 33, नंतर 48 to 49 आणि 50 to 53 प्रेशरशी रिलेटेड सर्व कन्सेप्ट. तुम्ही म्हणाल फक्त प्रेशर आणि त्याचे डेफिनेशन, युनिट अँड डायमेन्शन ते तर येतं सर आम्हाला. प्रेशरशी रिलेटेड सर्व बर्नॉलीज इक्वेशनशी रिलेटेड बर्नॉलीज इक्वेशनचे ऍप्लिकेशन, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय आहे त्याचे ऍप्लिकेशन, हा पूर्ण पार्ट तुमचा सेकंड चॅप्टर आपलं जे आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज त्याच्यामधून रिड्यूस केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे KTG, दॅट इज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. याच्यामध्ये बिहेवियर ऑफ गॅस हा 11वीच्या केमिस्ट्रीमध्ये झालेला तुमचा पार्ट असेल. चार्ल्स लॉ आहे, बॉयल्स लॉ आहे, त्याच्यावरून आपण PV इज इक्वल्स टू NRT हे जे आयडियल गॅस इक्वेशन ऑप्टेन करतो, या दोन गॅस लॉज वरून आपण ऑप्टेन करत असतो. तर हे बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ हा जो केमिस्ट्रीचा पार्ट 11वीला झालेला आहे
तो त्यांनी इथं रिड्यूस करायचा प्रयत्न केलेला आहे. तो कोणता आहे? बिहेवियर ऑफ गॅस, नेमकं कसं असतं, गॅसच्या प्रॉपर्टीज काय असतात ते. नंतर मग आयडियल गॅस आणि रिअल गॅस दोघांमध्ये डिस्टिंग्विश नेमकं काय आहे, आयडियल गॅस म्हणजे काय, रिअल गॅस म्हणजे काय, हा पार्ट सुद्धा त्यांनी काढलेला आहे. नंतर आहे मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ म्हणजेच काय, एखाद्या कंपार्टमेंट मध्ये गॅस फिल केलेला असेल तर त्याचे जे पार्टिकल आहेत हे पार्टिकल ड्युरिंग कोलिजन करताना एक स्ट्रेट फॉरवर्ड पाथ फॉरवर्ड करतात, फॉलो करतात आणि नंतर कोलिजन झाल्यानंतर परत ठराविक एका दुसरं कोलिजन जोपर्यंत होतो तोपर्यंत ते सरळ रेषेत फिरतात. हा जो पाथ असतो याला फ्री पाथ असं म्हटलं जातं. आणि ह्या फ्री पाथचं एखादा पार्टिकल जर इथून स्टार्ट केलं त्याने इथपर्यंत जर असेल तर ड्युरिंग किती कोलिजन झालेले आहेत आणि त्या दरम्यान त्याचे किती पाथ आहेत या सर्वांची मीन म्हणजे मीन फ्री पाथ असतं. ती कन्सेप्ट लॅम्बडा याच्याने दाखवली जाते. हा जो पार्ट आहे हा तुमचा निग्लेक्ट केलेला आहे. बघा मी कोणता पार्ट निग्लेक्ट केला आहे हे सांगतानाच तो नेमका काय तेही सांगतोय. म्हणजे तुमचा तो पार्ट रिड्यूस जरी झाला असेल तरी कन्सेप्ट तुमची नेमकी काय आहे ती इथं समजून जाणार आहे तुम्हाला. ठीक आहे. लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी, हा लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी 1/2 KBT असा म्हटला जातो. हा लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जीचा तुम्हाला रिड्यूस केलेला आहे. इक्विपार्टिशन एनर्जी इक्वली 3 जेवढे त्याचे डिग्री ऑफ फ्रीडम असतात. आता हा डिग्री ऑफ फ्रीडम हे ज्या कन्सेप्ट आहेत त्या जेव्हा मी प्रॉपर शिकवेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. मी फक्त आता थोडंफार इंट्रोडक्शन देतोय. डिग्री ऑफ फ्रीडम जेवढे असतात पार्ट मध्ये एनर्जी एखाद्या ऑब्जेक्ट असते आणि ती इक्वली असते म्हणून त्याला इक्विपार्टिशन लॉ म्हटलेलं होतं. पण हा पार्ट सुद्धा तुमचा या सिलेबसला गाळलेला आहे. पुढचं चॅप्टर आहे तुमचं थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स मध्ये हीट इंजिन, रेफ्रिजरेटर आणि हीट पंप्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, कार्नॉट सायकल अँड कार्नॉट इंजिन आणि स्ट्रिलिंग सायकल. हे एवढे पार्ट तुमचे थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टर मधून गाळलेले आहेत. म्हणजे तुम्हाला थर्मोडायनॅमिक्स मध्ये पहिले 4 लॉज, सिस्टीमचे प्रकार आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या 2-3 कन्सेप्ट असतील एवढंच फक्त स्टडी करायचं आहे. हा बाकीचा स्टडी तुम्ही SYBSC ला आल्यानंतर पण शिकू शकाल किंवा इंजिनिअरिंगला गेल्यानंतर सुद्धा हा पार्ट तुम्हाला येणारच आहे. JEE साठी हा पार्ट निग्लेक्ट झालेला नाहीये म्हणून हा पार्ट तुम्हाला बघायचाच आहे JEE नीटची तयारी करणार असाल तर. थर्मोडायनॅमिक्स नंतर हे चॅप्टर 5 नंबरचं जे चॅप्टर आहे त्याच्यात रेफरन्स सर्कल मेथड. हे रेफरन्स सर्कल मेथड खरं तर मागच्या सिलेबस युनिफॉर्म आणि सिंपल हार्मोनिक मोशन या दोघांमध्ये कोरिलेशन काय असतं. एखादी बॉडी जर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये असेल तर ती त्याच वेळेला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये रिलेशन ह्या रेफरन्स ऑफ सर्कल मेथड मध्ये दिलेलं आहे. नंतर आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. सोबतच जर पेज नंबर काढत गेला तर सोपं जाईल. ग्राफिकल कुठे आहे 118 आणि 119 पेज नंबर. ग्राफिकल डिस्प्लेसमेंट वर्सेस वेलोसिटी वर्सेस एक्सेलरेशन रिप्रेझेंटेशन त्यांनी कॅन्सल केलेलं आहे. या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एक प्रश्न फिक्स असतो तो CET ला येणार नाही पण JEE ला येऊ शकतो. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नंतर आहे डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय, द ऑसिलेशन इन ए विच एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन गोज ऑन डिक्रीजेस अँड फायनली गेट टू ऑर रीच टू 0. असे जे ऑसिलेशन असतात त्याला डॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हणतात. तो पार्ट त्यांनी काढलेला आहे 126 आणि 127 पेज नंबरवर. त्याच्यानंतर आहे फ्री ऑसिलेशन, फोर्स्ड ऑसिलेशन आणि रेझोनन्स. हा जो पार्ट आहे 127 आणि 128 हा सुद्धा केलेला आहे. फ्री म्हणजे काय शब्दशः अर्थ आहे, फोर्स्ड ऑसिलेशन म्हणजे या पॉइंटला या गाळलेला आहे. नंतर सुपरपोजिशन ऑफ वेव्स चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 6. त्याच्यात रिफ्लेक्शन ऑफ वेव्स.
रिफ्लेक्शन ही काय कन्सेप्ट आहे तुम्ही 9वी-10वी पासून शिकत आलेले आहेत आणि त्याच्या पुढचा थोडाफार पार्ट हा रिफ्लेक्शन ऑफ वेव्हज मध्ये होता. नंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड वेव्ह म्हणजे काय, की त्याचे मीडियम कशा पद्धतीचं पाहिजे, त्याचं स्पीड किती असतो, वेगवेगळ्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. हा खरं तर 11वीचा पार्ट आहे. 11वीला मागच्या वर्षी हा त्याच्यामध्ये पीच, टिम्बर, नंतर मग लाऊडनेस ह्या ज्या पॉइंट आहेत ह्या फक्त डेफिनेशन आहेत. हा जो पार्ट आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा हे तुमच्या सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मधून गाळलेला आहे. नंतर पुढचं चॅप्टर आहे वेव्ह ऑप्टिक्स, पेज नंबर 158 वर. त्याच्यामध्ये कार्पुस्कुलर नेचर. लाईटचं सर्वात आधी नेचर न्यूटनने सांगितलं होतं की लाईट इज इन द फॉर्म ऑफ कार्पुस्कुलर. कार्पुस्कुलर नाव दिलं होतं त्याने. लाईट हे छोट्या छोट्या टायनी मासलेस रिजिड मास असलेल्या याच्यामध्ये लाईट हा कधीही ट्रॅव्हल करतो. ही पहिली न्यूटनची थेरी होती आणि हे जे छोटे टायनी पार्टिकल होते त्याला कार्पुस्कल असं नाव दिलेलं होतं, म्हणून त्या थेरीला कार्पुस्कुलर थेरी म्हणतात. ते कार्पुस्कुलर थेरी किंवा नेचर हा जो पार्ट आहे वेव्ह ऑप्टिक्स मधला तो तुमचा काढलेला आहे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऍट अ प्लेन बाउंड्री बिटवीन टू मीडिया. रिफ्रॅक्शन नेमकं कशा पद्धतीने होतं त्याचं पूर्ण मॅथमॅटिकल आणि जिओमेट्रिकल अनालिसिस जे आहे ते 164 पेज नंबरवर दिलेलं होतं. ते सुद्धा आपल्याला यावर्षी बघायचं नाहीये. पोलरायझेशन ही काय कन्सेप्ट आहे नेमकी, पोलरायझेशन कशासाठी होतं आणि ही पूर्ण कन्सेप्ट तुमची काढलेली आहे. पण पोलरायझेशन हे पुढे जाऊन महत्वाचं टॉपिक आहे. एका ठराविक प्लेन मध्ये रेस्ट्रिक्शन करणं ट्रान्सवर्स वेव्ह नेचरचं त्यालाच पोलरायझेशन असं म्हटलं जातं आणि त्याच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात, त्याचे ऍप्लिकेशन आहे. पोलराइड म्हणजे काय, त्याचे युजेस आहे. हा जो पार्ट आहे पोलरायझेशनचा हा पार्ट सुद्धा तुम्हाला यावर्षी बघायचा नाहीये, आपल्याला स्टडी करायचा नाहीये. नंतर आहे रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप, टेलिस्कोप. हा पण पार्ट आहे, तो सुद्धा तुमचा रिड्यूस केलेला आहे. नंतरचं चॅप्टर आहे तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक. इथून तुमचा फिजिक्सचा मोस्ट ऑफ सेकंड पार्ट सुरू होतो. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे काय, सिंपल डेफिनेशन आहे, फक्त ती निग्लेक्ट केलेली आहे. नंतर 199 पेज नंबरवर कंडक्टर, इन्सुलेटर, फ्री चार्ज आणि बाउंड चार्जेस ही डीप थेरी देण्याचा प्रयत्न केलेला होता ह्या सिलेबसला. खरं बघायला गेलं तर हे जास्त एवढं महत्वाचं नव्हतंच, फक्त डीप नॉलेज आपल्याला त्याबद्दलचं पाहिजे म्हणून ऍज अ रेफरन्स म्हणून त्यांनी जास्तीचा रेफरन्सचा पार्ट दिलेला होता, तो त्यांनी गाळलेला आहे. डिस्प्लेसमेंट करंट म्हणजे काय आणि वंदे ग्राफ जनरेटर म्हणजे काय. हे वंदे ग्राफ जनरेटर हे प्रॉपर एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याचं स्टडी, त्याचं नेमकं कशा पद्धतीने ते वर्किंग करतं हे दिलेलं होतं वंदे ग्राफ जनरेटर या पॉइंट मध्ये. ते सुद्धा तुमचं रिड्यूस केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे सायक्लोट्रॉन मोशन. वंदे ग्राफ जनरेटर ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने सायक्लोट्रॉन मोशन. सायक्लोट्रॉन म्हणजे काय हे सुद्धा रिड्यूस केलेलं आहे. हे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टर मध्ये येतं. याच्यामध्ये दोनच पॉईंट काढलेले आहेत, एक सायक्लोट्रॉन मोशन आणि दुसरं हेलिकल मोशन. हेलिकल मोशन म्हणजे काय, जेव्हा इलेक्ट्रॉन येतो तेव्हा तो कशा कोणत्या डायरेक्शनने येणार आहे त्याच्यावर डिपेंड त्या इलेक्ट्रॉनचा पाथ ठरलेला असतो. जर तो अशा पद्धतीने असेल हेलिकल पाथ असं म्हटलं. पाथ किंवा हेलिकल मोशन कसं असतं हा पार्ट तुमचा इथं गाळलेला आहे. मॅग्नेटिक मटेरियल्स, टॉर्क ऍक्टिंग ऑन मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ऐकतायत का सगळे, का झोप लागते? रिप्लाय पाहिजे मला. हा, नाही तर तुम्ही निघूनही जाल तरी मला इथं कळणार नाही. हेलिकल मोशन झाल्यानंतर मटेरियल या चॅप्टर मध्ये काय काय काढलेलं आहे बघा. टॉर्क ऍक्टिंग ऑन मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड हा जो पार्ट आहे याच्यामध्ये सिंपल पार्ट आहे हा. तुम्ही जेडबलईच्या दृष्टीने याचे 2 ते 3 इक्वेशन आहेत तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी हा पार्ट तुमचा होऊन जाईल. मॅग्नेटिक डायपोल म्हणजे काय की डायपोल आपण बघितलेलं आहे, 2 पोल मॅग्नेटला असतात, नॉर्थ आणि साऊथ. हे जर ठराविक अंतराने सोबत ठेवले तर याला काय म्हणतो, या कन्सेप्टला आपण काय म्हणतो तर डायपोल. मॅग्नेटिक डायपोल पण असतो आणि इलेक्ट्रिकल डायपोल सुद्धा असतो. तर मॅग्नेटिक डायपोलचं पोटेन्शियल त्याच्या एक्सियल पार्टला, त्याच्या इक्वेटरच्या पार्टला आणि कोणत्या तरी एका ठराविक अँगलला
हे 3 कन्सेप्ट फक्त या पॉइंट मध्ये दिलेले आहेत. हे 3 कन्सेप्ट JEE दृष्टीने महत्वाचे आहेत. तर पण फक्त एक फॉर्म्युला जरी तुम्हाला लक्षात येऊन गेला तर हा पूर्ण पार्ट तुमचा कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. नंतर आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये तुमचं नल पॉइंट आहे. फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय, पॅरामॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय, डायमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय, मॅग्नेटिक मटेरियलचं कशाच्या बेसिसवर काय प्रॉपर्टीज असते त्याला आपण त्याची परमॅबिलिटी असं म्हटलं जातं. त्या काय कन्सेप्ट आहेत त्याच्याशी रिलेटेड सर्व हे जे होतं हे याच्यात त्यांनी काढलेलं आहे. नंतर हिस्टेरिसिस हा लूप असतो मॅग्नेटिकचा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन त्याचं जर बघायला गेलो आपण तर अशा पद्धतीने ते रिप्रेझेंटेशन ग्राफिकली आपल्याला मिळतं. याला हिस्टेरिसिस लूप म्हणतात. तो तुम्हाला काढलेला आहे या सिलेबसला. नंतर परमनंट मॅग्नेट आणि इलेक्ट्रोमॅग्नेट दोघांमध्ये फरक काय असतो. परमनंट मॅग्नेट हे नॉर्थ आणि साऊथ पोल कंबाईन करून परमनंट असतो तो. इलेक्ट्रिक मॅग्नेट हा जोपर्यंत आपण इलेक्ट्रिक करंट त्याला देणार आहे तोपर्यंत तो ऍज अ मॅग्नेट ऍक्ट होतो. अदरवाईज तिथं मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज आपल्याला आढळत नाही. हे जे 2 डिफरन्स आहे हे दोघं डिफरन्स या पॉइंट मध्ये दाखवायचा प्रयत्न केला होता पण तो पॉइंट सुद्धा तुमचा काढलेला आहे. नंतर मॅग्नेटिक शेल्डिंग मॅग्नेटिक शेल्डिंग कशा पद्धतीने केलं जातं हा पॉइंट सुद्धा तुमचा इथं गाळलेला आहे. नंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे बघा हे जे 2 चॅप्टर आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक नंतर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट. हे 2 ते 3 चॅप्टर खूप जास्त महत्वाचे आहेत JEE दृष्टीने. म्हणून याच्यातला मोस्ट ऑफ पार्ट गाळलेला जरी असेल तरी तुम्ही स्टडी करताना तो संपूर्ण पार्ट स्टडी करायचा आहे. कारण याच्यावरचे प्रश्न JEE आणि नीटला जास्तीचे येतात तेव्हा लक्षात ठेवा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मी आता मागे ग्रुपला टाकला होता बघा एक फोटो टाकला होता. त्याच्यात सुद्धा हे 3 ते 4 चॅप्टरचे वेटेज तुम्ही बघून घ्या. मागच्या 4 ते 5 वर्षापासून कशा पद्धतीचे प्रश्न आणि किती पर्सेंटेजचे प्रश्न या चॅप्टरवरचे आलेले आहेत त्याच्यामध्ये नंतर मग आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन अ स्टेशनरी कॉइल इन अ चार्जिंग मॅग्नेटिक पद्धतीचं असतं. पार्ट तुमचा काढलेला आहे. नंतर जनरेटर बॅक EMF म्हणजे काय आणि बॅक टॉर्क म्हणजे काय आणि एनर्जी डेन्सिटी ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. ऍक्च्युअली जो काढलेला आहे हा हायर स्टडीचा पार्ट होता. इट इज जुन्या स्क्रीन त्यांनी ठेवलेली आहे. तुमचा सिलेबस चेंज झाल्यामुळे हा ऍडिशनल पार्ट होता. त्यांनी ऍडिशनल पार्ट फक्त काय केलेला आहे काढून टाकलेला आहे. बाकी 12वीला जे महत्वाचं होतं याच्या आधी सुद्धा जे शिकवलं जात होतं ते ऍज इट इज राहणार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये हे एवढे पार्ट त्यांनी निग्लेक्ट केलेले आहेत. नंतर मग आहे AC सर्किट. AC सर्किट मध्ये AC जनरेटर वर्किंग त्याचं कसं असतं, कन्स्ट्रक्शन कसं असतं. नंतर पॉवर इन AC सर्किट, पॉवर फॅक्टर P इज इक्वल्स टू I इंटू V हा AC सर्किट मध्ये कशा पद्धतीचा असतो. नंतर शार्पनेस ऑफ रेझोनन्स Q फॅक्टर म्हणजे त्याला क्वालिटी फॅक्टर म्हटलं जातं ते काय असतं आणि चोक कॉईल म्हणजे काय. हे जे पॉइंट आहेत ते तुमचे या सिलेबसला काढलेले आहेत. नंतर ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर याच्यामध्ये समरी ऑफ अनालिसिस ऑफ ऑब्झर्वेशन फ्रॉम. नंतर फोटो सेल आणि डेव्हिस अँड जर्मर एक्सपेरिमेंट हे 3 पॉइंट या चॅप्टर मधून तुमचे काढलेले आहेत. फोटो सेल म्हणजे काय, त्याचं वर्किंग, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, आइन्स्टाईनचं इक्वेशन. नंतर डेव्हिस अँड जर्मर एक्सपेरिमेंट वरून प्रॉपर अल्फा बीटा गॅमा रेज कशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि त्याचं नेमकं प्रॉपर्टीज कशा मिळाल्या डेव्हिस अँड जर्मरचं एक्सपेरिमेंट वरून आपल्याला. याच्या आधी तुम्ही 10वी किंवा 11वीला सुद्धा शिकले असाल हे 9वी 10वीला तर तोच पार्ट आहे म्हणून तो परत गाळलाय त्यांनी. नंतर मास्डन एक्सपेरिमेंट आहे स्ट्रक्चर ऑफ ऍटम आणि न्यूक्लिआय मध्ये. मुलर काउंटर असतं जे अल्फा बीटा गॅमा रेज ज्या असतात रेडिओ ऍक्टिव्ह बाहेर पडणाऱ्या त्यांना काउंट ते गाडलेलं आहे. एक्सपेरिमेंटचा जो हा पार्ट फक्त युट्यूबला जरी सर्च केला तरी हे आता डेव्हिस अँड जर्मर एक्सपेरिमेंट नेमकं काय आहे, नंतर समरी ऑफ अनालिसिस ऑफ काय आहे किंवा गिगर मास्डन एक्सपेरिमेंट नेमकं काय, आधी जे गेलं सायक्लोट्रॉन मोशन
वंदेग्राफ जनरेटर वर्किंग कसं करतं, हे जे एक्सपेरिमेंटचे पार्ट आहेत ते तुम्ही युट्यूबला फक्त सर्च केले तर हे 4 ते 5 पार्ट तुमचे युट्यूबच्या व्हिडिओवरून लगेच क्लिअर होतील. ठीक आहे. नंतर आहे ऍटॉमिक न्यूक्लियस. न्यूक्लियसचे कॉन्स्टिट्युएंट काय असतात, त्याच्या प्रॉपर्टीज काय काय, ऍटमचे कॉन्स्टिट्युएंट काय, त्याच्या प्रॉपर्टीज काय, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स म्हणजे काय, वीक न्यूक्लिअर फोर्स म्हणजे काय, हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. नंतर न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी हा पार्टही तुमचा काढलेला आहे. रेडिओ ऍक्टिव्ह डिके आणि न्यूक्लिअर एनर्जी. रेडिओ ऍक्टिव्ह डिके म्हणजे काय, सिंपल गोष्ट आहे. आपण पावसाळ्याच्या दिवसात कापूरची वडी जर अशी बाहेर ठेवली तर ती थोड्या दिवसांनी जेवढी असेल ऍक्च्युअल साईज त्याच्यापेक्षा कमी झालेली असते. होतं काय की डिसइंटिग्रेशन होतं त्याचं. ऍक्टिव्ह मटेरियल जे लीड पीबी 83 च्या वरचे टेबलमध्ये ते सर्व रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल मध्ये ओळखले जातात आणि ह्या सर्वांची प्रॉपर्टी अशाच पद्धतीची असते की हे मोठ्या वातावरणात इंटिग्रेट होत जातात, कमी कमी होत जातात. प्रत्येकाची लाईफ हा वेगळी असते. हा जो पार्ट आहे तोच म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह डिकेज होता, तो तुमचा गाळलेला आहे त्यांनी. एनर्जी म्हणजे काय, आणि चॅप्टर जे तुमचा आहे सेमीकंडक्टर डिव्हाइस, याच्यामध्ये झिनर डायोड हा एक पॉइंट फक्त गाळलेला आहे. आपल्याला पी टाईप, एन टाईप, पी टाईप म्हणजे काय 11वीला सुद्धा झालेलं आहे. एन टाईप नंतर पी जंक्शन एकत्र आल्यानंतर जो त्याच्यामध्ये फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स केलं तर करंट होत नाही. प्रॉपर चॅप्टर जेव्हा आपण शिकू तेव्हा हे सर्व मी तुम्हाला. आणि त्याच्यातला हा जो झिनर पार्ट आहे, झिनर डायोड, या झिनर अशा पद्धतीचं सिम्बॉल आहे आणि हे झिनर डायोड रिव्हर्स बायस कंडिशनलाच फक्त वर्क करतं. हे याचं तुम्हाला प्रॅक्टिकल सुद्धा आहे, याला सिलेबसला हा पॉइंट गाळलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा जो सिलेबस रिड्यूस केलेला आहे तो नेमका काय रिड्यूस वाचले नाही तर नेमका तो पॉइंट का काढला गेलेला आहे हे सर्व घेतलं म्हणजे याच्या आलेली असेल. तुम्हाला याच्यातल्या रिड्यूस सिलेबसला महत्व द्यायचंय, हे सुद्धा महत्वाचं आहे. ऑल बॉक्सेस एक्सपेक्ट सॉल्व एक्झाम्पल अँड रिमेंबर दीज आर डिलीटेड नॉन इव्हॅल्युएटेड फॉर 2021 ओनली असं म्हटलंय त्यांनी मागच्या वेळेस 21-22. तर त्यांनी म्हटलं ऑल बॉक्सेस सोडून एक्झाम्पल अशा तुम्ही बुक मध्ये जर बघितलं तर कलर मध्ये जे बॉक्स दिलेले आहेत ते, आणि रिमेंबर दिस, हे सर्व या इव्हॅल्युएशन मध्ये रिमेंबर, याच्या आधी काय होतं रिमेंबर दिस याच्यावरून सुद्धा एखाद दुसरा एमसीक्यू येऊन जात होता, पण यावर्षी त्या पद्धतीने काहीच येणार नाही. द टॉपिक इन द फॉलोइंग टेबल्स आर डिलीटेड फॉर द अकॅडमिक इयर 21 and 2. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 12 काढलेला आहे ते आपल्याला कळलं. याशी रिलेटेड एक बुक प्रॉपर त्याच्यात पूर्ण जो रिड्यूस केलेला सिलेबस आहे तोच ऍक्च्युअल अंडरलाईन केलेला आहे, त्याला हायलाइट केलेला आहे. म्हणजे ते पुस्तक तुम्ही वापरलं तर तुम्ही जे पुस्तक वापरताय त्याच्यामध्ये त्या पद्धतीने टिक करून ठेवा किंवा पेन्सिलने मार्किंग करून ठेवा, म्हणजे तुम्हाला स्टडी करताना सोपं जाईल. म्हणून ठेवतो प्रॅक्टिकल आपल्याला घ्यायचे आहेत. प्रॅक्टिकल जरी नाही घेतलं तरी प्रॅक्टिकल लिहायचे आहेत. तर ते प्रॅक्टिकल लिहायची तयारी, म्हणजे ते तुमचं जर तुमचं नाही झाले तर ह्या वर्षीच्या 12वी नुसारच तुमचं इव्हॅल्युएशन होईल. त्यावेळेला तुम्ही वर्षभरात किती प्रेझेंटी दाखवलेली आहे ते, त्यावेळेला तुम्ही वर्षभरात किती पेपर जमा केलेले आहेत, सोडवून दिलेले आहेत प्रत्येक विषयाचं, ते महत्वाचं आहे. आणि किती मध्ये लिहिलेले आहेत व्यवस्थित रीडिंग सह, हे वर्षभरात महत्वाचं आहे. जर तर या सर्व फॅक्टर वरून तुमचं 12 अंकन केलं जाईल, जे या वर्षी सुद्धा झालं. तेव्हा
लेक्चरला सर्वांनी 100% अटेंडन्स द्यायची आहे. कॉलेजमधून ज्या सूचना येतील त्या सर्व सूचनांचं नियमित पालन करा. कॉलेजला पूर्ण वेळ द्या. जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा या. सर्व पेपर वगैरे जे सांगितलं जाईल ते सोडवून द्या, म्हणजे तुमचा फायद्याचं राहील. ठीक आहे. ऐन वेळेशी त्या धावपळ होणार नाही. कोणाला काही शंका, काही शंका असेल तर विचारू शकता.